नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. मुंबईतील मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी गोळ्या वाटल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला. आरोपीने आपला गुन्हा कबूल करत कृत्य केले याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी दीर्घकाळापासून मानसिक तणावाखाली होता. त्याने संपूर्ण जगालाच आपला शत्रू समजण्याचा सुरुवात केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की जगातील लोकांनी त्यांच्यावर अन्याय केला असून त्यांनी धडा शिकवण्यासाठी त्यांना हे कृत्य करण्यास प्रयत्न केले. पोलीस आता आरोपीला कोणता मानसिक आजार होता का, तसेच त्यांच्या मनोपचार तज्ञांकडून उपचार सुरू होते का याची चौकशी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार फैयाज प्रेमजी यांनी पत्नीसह सोडून गेल्यानंतर तो निराशेत गेला होता. पुण्यात पोलिसांनी आरोपीच्या वडिलांचा जबाब देखील नोंदवला. त्यानंतर त्याची आई आणि बहीण सध्या इराणमध्ये राहत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बीबीए पदवीधर आहे. पुण्यातील त्याच्या घराची झडत घेतली आणि त्यात मोठ्या प्रमाणात उंदीर आढळले. त्यामुळेच त्याचा झिंक फ्लोराईड सारख्या उंदीर मारण्याच्या रसायनाची माहिती होती, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पोलीस आरोपीच्या डिजिटल हालचाली, वैद्यकीय नोंदी तसेच विषारी रसायनाच्या खरेदीशी संबंधित सर्व बाबींचा तपास करत आहे. फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार. तर पाहत रहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.